नमस्कार, मी विद्या. चला तर आज आपण बनवूयात कैरीची झटपट चटणी कशी बनवायची. त्यासाठी मी ते एक कैरी घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, त्याची साल काढून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले. आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्याच्यासाठी इथं मी लसूण घेतलाय थोडासा आणि अद्रक घेतलंय थोडंसं. ही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. जास्त पण बारीक नाही करायचं. हे पहा, अशा प्रकारे करायचं. थोडंसं मोठालंच ठेवायचं. आता इथं मी कढई घेतली, गरम करायला ठेवते. ते कढई गरम झाली, तेल टाकून घ्यायचं कढईत. असंही उन्हाळ्यात जेवण कमी जातं, तर अशा चटण्या वगैरे सोबत असतील जेवण करताना तर थोडं जेवण जास्तच जातं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचं, अर्धा चमचा हळद पावडर टाकायची. आणि माझ्याकडे ही लाल मिरचीची थोडीशी जाडसर भरड केलेली मिरची आहे, ती टाकून घ्यायची त्यात 2-3 चमचे. पूर्ण मिक्स करायचा. तुम्ही आपली साधी लाल मिरची पावडर पण टाकू शकता. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. आणि ही कैरी अद्रक आणि लसूण बारीक केलेलं त्यात टाकून घ्यायचं. आता ही चांगली आपल्याला शिजून द्यायची चटणी. मी त्याच्यात 1 चमचा साखर टाकते. चांगलं परतून द्यायचं ते. चांगली परतून द्यायची ही चटणी आपल्याला, जेणेकरून ते खाताना आपल्याला कैरीचा कच्चापणा जाणवला नाही पाहिजे. परतून चांगली द्यायची. हे पहा, किती सुंदर असा कलर आला आहे त्याला. आता हे पूर्णपणे थंड होऊन द्यायची. मी गॅस बंद करते. पूर्ण थंड होऊन द्यायची. आता ही पूर्णपणे थंड झाली आपली चटणी. आता ती मी काचेच्या बरणीत काढून घेते. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते.
तयार आहे आपली सुंदर अशी कैरीची चटणी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.